काय कांड होईल रे बा इथं? काही नाही, इथं चालू होतं ट्रेन जोडणं, म्हणजे रेल्वेला इंजन जोडणं. काही नाही बा, आपल्याला जाणं तो पुण्याला, जसं आपण मागं सांगितलं व्लॉगमध्ये. पुण्याला कशाला तर सांगू आपण पुढं व्लॉगमध्ये. काही नाही, आलो बा रेल्वे स्टेशनवर, इकडे तिकडे फिरत. आपलं काय काम आहे इकडे तिकडे फिरणं, रात्री सफर केला बा. आलो पुण्यात, झाली सकाळ. बाहेर पाहतो तर काय बा, आलो होतो आपण पुण्यात. म्हटलं जमलं बा. काही नाही, उतरलो बा खाली. गर्दी म्हणा तर सण गर्दी होती रेल्वे स्टेशनवर. थोबाडाचा हाल पण समजू शकते की आपला रात्री सफर किती खतरनाक झाला तर. काही नाही बा, आपलं इरला थोबाड. उतरलो रेल्वे स्टेशनच्या खाली आणि पाहतो तर काय बा, रोडच्या खाली तर किती मोठं मार्केट. मार्केट पाहिलं बा, मग आलो आलो मग घेतला वडापाव. महाग काय रे बा. काही नाही, मग पकडली सिटी बस. सिटी बस पकडली आणि आलो आपण आळंदीत. तर आपण पुण्याला नाही, तर आपण आलो होतो आळंदीत. चला म्हटलं बा, समाधी संजीवन सोहळा आहे. समाधी संजीवन सोहळ्या टाईमला आपल्या मग काय म्हटलं कार्यक्रम, नंतर काही दर्शनाला येणं होणार नाही. काही नाही बा, नंतर केली इंद्रायणीमध्ये आंघोळ आणि मस्तकाला घेतला चांगला लंबळाचा टिक्का लावून आणि आलो मंदिरात. चला म्हटलं आता मंदिरात जाव, दर्शन वगैरे घ्याव. आलो बा माऊलीच्या द्वारासमोर आणि घेतलं दर्शन. आणि चला म्हटलं तर अंदरून दर्शन घेऊन घ्याव. त्यासाठी घेतली एक छोटीशी प्रदक्षिणा. आलो मग दर्शनाच्या बारीत. दर्शनाला गर्दी काय रे बा. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो बाहेर. बाहेर येऊन केला खरेदीचा विचार. नंतर विचार काय बा, नंतर म्हटलं तबला पण पाहावं. म्हटलं एक छोटा तबला पाहिला, तबला घेतला बनवून आणि त्यातला आपल्या कुलीच्या डोक्यावर ठेवून. आणि नंतर आलो अजून माऊलीच्या मंदिरात. मंदिराची घेतली एक छोटीशी प्रदक्षिणा आणि नंतर इकडे तिकडे पाहत पाहत तेव्हा म्हटलं आता बाहेर. विचार तर नव्हता बाहेर निघायचा. काही नाही बा, नंतर डबल मंदिरात गेलो. दर्शन वगैरे घेतलं माऊलीचं. माऊलीचा गाभारा घेतला पाहून. विनेकराचे घेतले दर्शन आणि इंद्रायणीच्या काठून निघालो आपण गती गती बाहेर. काय आणि कसं झालं ते सांगू पुढच्या